myself Dr. Sandeep Joshi. So today in this lecture we have start our second method. In our previous lecture we see the bisection method, जी पहिली मेथड होती या unit number first मधली. So today we have start the second method in this chapter, that is the iteration method. So suppose तुम्हाला एक equation दिलेला असेल. Suppose that we have to find the root of the equation f of x equal to 0, dash number 1. So rewrite this equation 1 in the form x equal to phi of x. म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ते इक्वेशन x इक्वल टू फाय ऑफ x मध्ये. ओके, म्हणजे लेफ्ट साईडला फक्त x राहायला पाहिजे, बाकी सगळ्या टर्म उजवीकडे, दॅट इज फाय ऑफ x. लेट x0 बी अन अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द डिझायर्ड रूट लॅम्बडा. म्हणजे x0 ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मानली आपण. Now substituting it for x on the right side of 2. So we obtain the first approximation x1 equal to phi of x0. मग आपल्याला पहिला approximation मिळेल, that x1 equal to phi of x0, and the successive approximations are given by x1 नंतर पुढे x2 होईल तो, so x2 equal to phi of x1, नंतर x3 equal to phi of x2, dot xn equal to phi of xn minus 1, where n is from 1 to 3 dot. अगदी साधी सोपी मेथड आहे. एक्झाम्पल मध्ये ती अजून क्लॅरिफाय होईल, पण त्याला एक कंडिशन आहे या इटरेशन मेथडला, ती बघूया आपण. द कंडिशन फॉर ॲप्लिकेबिलिटी ऑफ इटरेशन मेथड इज द सिक्वेन्स ऑफ अप्रॉक्सिमेशन्स x0 x1 अप टू xn आर मस्ट बी कॉन्वर्जेस टू द रूट लॅम्बडा, and the function phi of x should be chosen such that the sequence should converge to the root. आता या दोन कंडिशन तर ॲक्च्युअल आपल्याला चेक तर नाही करायची आहे, पण जी चेक करायची आहे ती मेथड आहे ही मेथडमध्ये ती तिसरी कंडिशन. सो लेट x इक्वल टू लॅम्बडा बी अ रूट ऑफ f of x इक्वल टू 0, and let I be the interval containing the point x equal to lambda. If phi of x and phi dash of x are continuous in I, and if modulus value of phi dash of x is less than 1 for all x in I. म्हणजे तुम्हाला x इक्वल टू फाय ऑफ एक्स घेतल्यानंतर ती जी फाय ऑफ एक्स आहे व्हॅल्यू, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्या डेरिव्हेटिव्हची जर लेस दॅन 1 आली, देन द सिक्वेन्स ऑफ अप्रॉक्सिमेशन्स फ्रॉम x0 टू xn कॉन्वर्जेस टू रूट लॅम्बडा, प्रोव्हाइडेड दॅट द इनिशियल अप्रॉक्सिमेशन x0 इज चोजन इन I. म्हणजे तरच तुम्ही पुढे सॉल्व करायचं आहे ते एक्झाम्पल या कंडिशनवरून, की तुमची पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फाय डॅश एक्स इज ऑलवेज काय पाहिजे, लेस दॅन 1 पाहिजे. ते तुमचं एक्झाम्पलमध्ये क्लॅरिफाय होईल. बघा एक्झाम्पल. सो यूज इटरेटिव्ह मेथड टू फाइंड द करेक्ट टू द 4 डेसिमल फिगर्स अ रियल रूट ऑफ द इक्वेशन एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 5 इक्वल टू 0. सुरुवातीला याला आपण x इक्वल टू फाय ऑफ एक्स मध्ये कन्वर्ट करू. सो लेट एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 5 इक्वल टू 0. मग एक्स क्यूब डावी बाजूला ठेवतो मी, उजवीकडे जाईल तुमचा मायनस 5, इकडे गेल्यावर प्लस 5 होईल, आणि प्लस एक्स इकडे गेल्यावर मायनस एक्स, सो इट विल बी 5 मायनस एक्स. आणि मग टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स, सो याचं एक्स क्यूबचं क्यूब रूट घेतलं तर एक्स होईल, आणि 5 मायनस एक्सचं क्यूब रूट घेतलं तर एस टू काय पॉवर येईल ती 1/3, कारण स्क्वेअर रूट म्हणजे असतो पॉवर 1/2, तर क्यूब रूट म्हणजे काय असेल पॉवर 1/3. आणि मग इथे x मिळाला, सो x इक्वल टू जो तयार होतो दॅट इज आपण काय म्हणणार आहे फाय ऑफ एक्स, अँड देअरफॉर फाय ऑफ एक्स इक्वल टू x इक्वल टू 5 मायनस एक्स एस टू 1/3. ओके, हे तुमचं फाय ऑफ एक्स तयार झालं, दॅट इज 5 मायनस एक्स रेस टू 1/3. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोणासाठी येतं ते चेक करूया. अँड एफ ऑफ एक्स इक्वल टू दिला आहे तुम्हाला एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 5. सो ही सॉरी, हिअर एफ ऑफ 1 इज युअर 1 प्लस 1 मायनस 5, एक्स बद्दल 1 टाकला तर, आणि मायनस 5 प्लस 2 म्हणजे हा आला मायनस 3 विच इज लेस दॅन 0. आणि एफ ऑफ 2 जर घेतला तर 8 प्लस 2 मायनस 5 म्हणजे 8 आणि 2 10 मायनस 5 बरोबर 5, विच इज अगेन ग्रेटर दॅन 0, अँड देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. इट इज क्लिअर? ओके. आता सगळ्यात पहिले आपल्याला ती कंडिशन चेक करायची आहे, दॅट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फाय डॅश एक्स इज लेस दॅन 1. त्यासाठी आपल्याला फाय डॅश एक्स काढावा लागेल, म्हणजे फाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय एक्स इज विल बी 1/3, खाली आला 1/3 5 मायनस एक्स रेस टू
1/3 मायनस 1 म्हणजेच -2/3 बरोबर आहे. 1/3 मायनस 1 म्हणजेच -2/3 इंटू -1 येईल इथे. आता परत प्रिंटिंग मिस्टेक आहे जसं मागच्या एक्झाम्पल्समध्ये होतं, कारण -xच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट विल बी -1 किंवा ही टोटल व्हॅल्यू काय आली मायनस, पण काही फरक पडत नाही कारण आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायची आहे. म्हणजे मॉडमध्ये गेल्यावरती काय असेल, प्लस व्हॅल्यू असेल. अँड देअर फॉर मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ φ' इक्वल टू 1/3. आता हा मायनस पॉवर जर प्लस करायची असेल तर आपण त्याला खाली घेऊन जातो. सो 3 इंटू 5 - x रेज टू 2/3 ही टर्म खाली आली, मायनस पॉवर काय झाली, प्लस झाली. आणि 1/anything 1ला जर एखाद्या टर्मने डिव्हाइड केलं तर ती ऑलवेज व्हॅल्यू काय होणार आहे, लेस दॅन 1. सो इट विल बी ऑब्वियसली लेस दॅन 1 व्हेअर x इज बिटवीन 1 and 2. का, कारण 1 साठी निगेटिव्ह आहे आणि 2 साठी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू कशात येणार आपली, एक पॉझिटिव्ह रूटमध्ये आणि एक निगेटिव्ह रूटमध्ये. ओके. अँड देअर फॉर इटरेटिव्ह मेथड इज ॲप्लिकेबल. आता हे तुमचं φ' जी लेस दॅन 1 आली त्याच्यामुळे इटरेटिव्ह मेथड काय झाली, ॲप्लिकेबल झाली. जर ही व्हॅल्यू नसती आली लेस दॅन 1 तर ती ॲप्लिकेबल झाली नसती. आता सुरुवातीला आपण पहिली जी मेथड बघितली बायसेक्शन मेथड, त्याच्यामध्ये दोघंही पॉईंट घ्यायचो ज्याच्यामध्ये रूट लाय व्हायचं आणि त्याचा काय काढायचो आपण, मीन काढायचो. तसं इथे नाही करायचं. इथे तुम्हाला जे दोन रूट मिळाले आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसाठी म्हणजे 1 आणि 2, त्यांचा एक मधला पॉईंट घ्यायचा. सो 1 आणि 2 मधला पॉईंट समजा घेतो मी 1.5. सो टेक x0 विल बी 1.5. सो इट विल बी बिटवीन 1 and 2. आणि मग तुमचं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन सुरू होईल, दॅट इज x1 इक्वल टू φ ऑफ x0 म्हणजेच φ ऑफ 1.5. ओके. आणि φ ऑफ x काय तुमचा, तो आहे 5 - x रेज टू 1/3. तर xच्या ऐवजी x0 टाकणार आहे फक्त मी इथे, दॅट इज 5 - x0 म्हणजे 1.5 रेज टू 1/3. 5 दीड गेला म्हणजे 3.5, दॅट इज 3.5 रेज टू 1/3. कॅल्क्युलेटरचे बटन दाबा, पॉवर फंक्शन असतं तिथे. 3.5 रेज टू 1/3 तुमची ही व्हॅल्यू आली. नाव यूज सेकंड अप्रॉक्सिमेशन म्हणजेच x2 दॅट इज φ ऑफ x1. ओके. म्हणजे ही व्हॅल्यू आता तुम्हाला यूज करायची, दॅट इज φ ऑफ 1.5182 काय आली ती. ओके. पुट दिस व्हॅल्यू इन युअर φ ऑफ x दॅट इज 5 - x मध्ये. सो 5 इथे x1 टाकला आता रेज टू 1/3. परत ही व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर पुटअप करा, त्याची 1/3 पॉवर घ्या, हे तुमचं आन्सर आलं. अगेन सेम प्रोसिजर फॉर द थर्ड अप्रॉक्सिमेशन. सो x3 इक्वल टू φ ऑफ x2 दॅट इज φ ऑफ 1.51564449 समथिंग जी आली ती. अगेन पुट 5 - x मध्ये ती व्हॅल्यू टाकली, रेज टू पॉवर 1/3. यूज कॅल्क्युलेटर अँड यू गेट द आन्सर. अँड देअरफॉर द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट इज 1.516. कारण 5.1 याला आपण काय केलं आहे, 5च्या वर जर असेल तर आपण त्याला अप्रॉक्सिमेट करून घेतो. ओके. 516 आला येतो म्हणजे. सो इट विल बी 1.516 अँड दिस इज युअर आन्सर. अगेन देअर इज वन मोर एक्झाम्पल. ॲक्च्युली इट विल बी फॉर होमवर्क, बट आपण इथेच थोडंसं एक्सप्लेन करूया. सो स्टार्टिंग विथ x0 इक्वल टू 0.12 अँड सॉल्व द इक्वेशन x इक्वल टू 0.21 sin of 0.5 plus x by iteration method. perform 4 iterations म्हणजे x4 पर्यंत. आता इथे ऑलरेडी तुम्हाला x इक्वल टू φ ऑफ x हे फंक्शन तयार करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे पहिल्या एक्झाम्पल सारखं तयार करायची गरज नाही. सो x इक्वल टू φ ऑफ x म्हणजे आहे तुमचा 0.21 इंटू साइन ऑफ 0.5 प्लस x. त्यानंतर x0 पण तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे कुठल्या दोन व्हॅल्यूसाठी तुम्हाला चेक करायची गरज नाही आहे की याच्यासाठी निगेटिव्ह येणार किंवा याच्यासाठी पॉझिटिव्ह येणार. ऑलरेडी तुम्हाला दिलेली x0 काय घ्यायची आहे, 0.12. आणि डायरेक्टली यूज द फॉर्म्युला दॅट इज फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x1 इक्वल टू φ ऑफ x0 इक्वल टू φ ऑफ 0.12 इक्वल टू 0.21 साइन ऑफ 0.5 प्लस x बद्दल 0.12 टाकला. सो 0.21 इंटू साइन ऑफ 0.62. आता याला रेडियनमध्ये घ्यावं लागतं. कॅल्क्युलेटर जेव्हा यूज करणार तुम्ही तेव्हा त्याचा मोड चेंज करा, रेडियनमध्ये टाका. रेडियनमध्ये मग ही व्हॅल्यू येते साइन ऑफ 0.62 ची, आणि मग त्याने 0.21 ला मल्टिप्लाय केलं की हे तुमचं आन्सर. सेम फॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन x2 इक्वल टू φ ऑफ x1 म्हणजे ही वापरायची, दॅट इज φ ऑफ 0.0022. दॅट विल बी इक्वल टू 0.21 इंटू साइन ऑफ 5 प्लस ही, आता x हा आहे कारण, सो इट विल बी 0.21 इंटू साइन ऑफ या दोघांची ॲडिशन. अगेन यूज रेडियन. कॅल्क्युलेटरवर मोड चेंज करा, रेडियनमध्ये हा अँगल असेल. सो तुमचं आन्सर
0.21ने जेव्हा ह्या साइन ऑफ 0.6224च्या रेडियन अँगलला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हे आन्सर मिळेल. आणि सेम फॉर थर्ड ॲप्रॉक्सिमेशन, सेम फॉर फोर्थ ॲप्रॉक्सिमेशन. आता हे काय मी एक्सप्लेन करत नाही, फक्त जी व्हॅल्यू आली ती पुढे यूज करत जायची, जी व्हॅल्यू आली आहे ती पुढे यूज करत जायची. आणि त्याच्यामुळे फोर्थ ॲप्रॉक्सिमेशनला इथे थांबायचं, कारण त्याने 4 ॲप्रॉक्सिमेशन घ्यायला सांगितलेत. सो अवर ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट विल बी दिस. ओके, सो दिस इज अबाउट द इटरेशन मेथड. लक्षात आली आहे का? इट इज व्हेरी सिम्पल. आता पुढची मेथड सुरू करायच्या पहिले एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की जसे इथे मी 2-2 एक्झाम्पल घेतले आहेत प्रत्येक मेथडचे, तसे अजून 3-3, 4-4 एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये सॉल्व केलेले आहेत. तर बुक्स तुम्ही लायब्ररीतनं काढा किंवा विकत घ्या 2-3 जण मित्र मिळून किंवा मैत्रिणी मिळून, आणि मग ते एक आठवडा तुमच्याकडे ठेवत चला आणि त्यातले एक्स्ट्राचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या वहीमध्ये सॉल्व करत चला सेम मेथडने. कारण इथे मेथड मी एक्सप्लेन केलेली आहे, कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे, आणि व्हॅल्यू पुटअप करा आणि तुम्ही ते सर्व सॉल्व करा एक्झाम्पल्स. ओके, सो अशा रीतीने पहिल्या मेथडच्या बाबतीतही करा, तिथे सांगायचं राहून गेलं, आणि आता ह्या दुसऱ्या मेथडच्या बाबतीतही करा. आता आपण तिसरी मेथड इथे स्टार्ट करूया, द मेथड ऑफ फॉल्स पोझिशन ऑर रेग्युलर फॉल्सी मेथड. ओके, त्याच्या अगोदर इथे एक 2 मिनिटाचा मला वाटतं ब्रेक घ्यावा की जेणेकरून, पण काही गरज नाही मला वाटतं, सगळ्यांना आवाज येतोय. सो मेथड ऑफ फॉल्स पोझिशन ऑर रेग्युलर फॉल्सी मेथड. Suppose that f of x equal to 0 is given in the equation. Choose that 2 points x0 and x1 such that f of x0 and f of x1 are of opposite signs. And the graph of y equal to f of x crosses the x is between these 2 points. Hence a root must lies between these 2 points. आता इथे मेथड महत्त्वाची नाही एवढी, कारण मेथड तर परीक्षेला विचारणार नाही, फक्त त्याचा फॉर्म्युला आणि तो यूज कसा करायचा ते आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर सुरुवातीला परत पहिल्या 2 मेथडप्रमाणे 2 पॉईंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत x0 आणि x1, की ज्याच्यासाठी एकाची व्हॅल्यू तुमची फंक्शनची पॉझिटिव्ह येणार आणि दुसऱ्याची निगेटिव्ह येणार. सो त्या पद्धतीने तुम्हाला ते फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला जो फायनल फॉर्म्युला जो मिळणार आहे तो मी फक्त इथे एक्सप्लेन करतो की तुमचा x2 हा तुम्हाला सगळ्यात पहिला इटरेशनचा पॉईंट मिळेल. सॉरी, तर x2 हा जो पॉईंट मिळेल तिथे x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x0 इंटू x1 मायनस x0. तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी ही सगळी मेथड परीक्षेला कधीच विचारत नाही, त्यामुळे मी पण इथे काही जास्त एक्सप्लेन करायच्या भानगडीत पडत नाही. या 2-4 स्टेप ज्या दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये त्या फक्त तुमच्याकडे असू द्या या स्टेपपासून इथपर्यंत. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला. सो फॉर्म्युला विल बी x2 इक्वल टू x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x0 अपॉन x1 मायनस x0. सो इफ एफ ऑफ x2 आणि एफ ऑफ x0 आर ऑफ अपोजिट साइन, लक्षात घ्या, म्हणजे एफ ऑफ x2 साठी तुम्हाला फंक्शनची व्हॅल्यू जी मिळेल आणि एफ ऑफ x0 साठी या दोघांची जर ऑपोजिट साइन असतील देन द रूट लाईज बिटवीन x0 अँड x2 अँड रिप्लेस x1 बाय x2. मग तिथे x1 रिप्लेस बाय काय होईल, x2 होईल, into and obtain the next approximation. If f of x2 आणि f of x1 यांचे जर ऑपोजिट साइन असतील then root lies between that x2 and x1 and then replace x0 by x2. आणि अशा केसमध्ये काय होईल, x0 रिप्लेस होईल काय येईल तिथे x2 येईल, and obtain the next approximation and the process is repeated till the root is obtained to desired accuracy. ओके, ही प्रोसेस रिपीट होईल तुमची अप टू डिझायर्ड ॲक्युरसी पर्यंत. तर आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्येच बघूया हे की तुम्हाला रेग्युलर फॉल्सी मेथड कशी वापरायची किंवा मेथड ऑफ फॉल्स पोझिशन ही कशी वापरायची. सो फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन x³ minus 9x plus 1 equal to 0 lying between the 2 and 4 by method of false position up to 3 decimal places. ओके, आता इथे तुम्हाला इनिशियल कंडिशनमध्ये कोणत्याच व्हॅल्यूसाठी रूट चेक करायचं आहे ते देऊन टाकलेलं आहे 2 आणि 4 साठी. सो दिलेल्या इक्वेशनला आपण एफ ऑफ एक्स म्हणूया. पहिली मेथड बिलकुल बायसेक्शन मेथड जशी होती तशी आहे पहिल्या काही स्टेप्स. सो लेट हियर एफ ऑफ एक्स इक्वल टू x³ मायनस 9x प्लस 1. टेक x0 इक्वल टू 2, हा पहिला x0 घ्यायचा फक्त इथे, आणि दुसरा जो आहे त्याला x1 म्हणायचं. सो x1 इक्वल टू 4, आणि त्याच्यामुळे पुढचा जो फॉर्म्युला आहे x2चा तो इथून घ्यायचा आहे हा डायरेक्टली, म्हणून ह्या फॉर्म्युल्यावरून आपली काय होते मेथड ती स्टार्ट होते. ओके,
सो आवर एफ एक्स इज एक्स क्यूब मायनस 9x प्लस 1 डॅश नंबर 1 घेतला x0 2 आणि x1 4 घेतला. सुरुवातीला 2 आणि 4 साठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया फंक्शनची. सो एफ ऑफ x0 इक्वल टू एफ ऑफ 2 दॅट इज 2 क्यूब मायनस 9 इंटू 2 प्लस 1. इथे व्हॅल्यू टाकली x बद्दल 2 आणि ती व्हॅल्यू आली सॉल्व करून 2 क्यूब म्हणजे 8 आला. 8 मायनस 18 अधिक 1 ती आली मायनस 9 लेस दॅन 0. आणि एफ ऑफ x1 म्हणजे 4 साठी व्हॅल्यू टाकली. सो एफ ऑफ 4 दॅट इज 4 क्यूब मायनस 9 इंटू 4 प्लस 1 आणि याला परत सॉल्व केलं. 4 चौक 16 चौक 64 4 क्यूब म्हणजे 64 मायनस 36 अधिक 1 म्हणजेच 29 येतो. सो इट विल बी ग्रेटर दॅन 0 अँड देअर फॉर रूट लाईज बिटवीन x0 अँड x1. लक्षात आलं. 2 साठी मायनस आली ती व्हॅल्यू आणि 4 साठी प्लस आली आहे. आणि मग नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन तो आपला फॉर्म्युला. सो फर्स्ट अप्रॉक्सिमेशन म्हणायचं त्याला इथे x2 इक्वल टू x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x0 अपॉन x1 इंटू x1 मायनस x0. सो x0 2 आहे मायनस एफ ऑफ 2 वर काढला आहे मायनस 9 टाकला तो बघा इथे. आता मायनस तो आणि हा इथला मायनस तो इथे काय झाला प्लस. नंतर एफ ऑफ 4 मायनस एफ ऑफ 2 इंटू 4 मायनस 2. ओके. सो एफ ऑफ 2 टाकला तर 2 म्हणजे तुमचा मायनस 9 मायनस मायनस इथे प्लस झाला आत्ताच सांगितलं. एफ ऑफ 4 आहे 29 अधिक 9 गुणिला 2 बरोबर आहे. तर इथे येणार तुमचा 2 अधिक इथे 29 आणि 9 होतील तुमचे 29 आणि 10 एक 39 त्यात नाही गेला 38. 2 आणि 38ला भाग दिला तर 19 म्हणून 9 अपॉन 19. कॅल्क्युलेटर्स यूज करा. 2 अधिक 9 अपॉन 19 म्हणजे हे आन्सर आलं. आता याच्यासाठी तुम्ही एफ ऑफ x2 काढा जसं बायसेक्शनमध्ये करत होते. सो एफ ऑफ x2 इक्वल टू जिथे जिथे x आहे तुमचा फंक्शनमध्ये तिथे ही व्हॅल्यू टाकायची आलेली आणि मग तुमचं कॅल्क्युलेटर यूज करून ही व्हॅल्यू आली मायनस दॅट विल बी लेस दॅन 0. आणि इथून तुम्हाला ठरवायचं आहे की पुढचा रूट कशात लाय होणार आहे. आता x2 साठी निगेटिव्ह व्हॅल्यू आली आहे मग वरती कोणासाठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली आहे तर x1 साठी. लक्षात आलं का. x1 साठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली आहे. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन x2 अँड x1. सो रूट लाईज बिटवीन x2 म्हणजे हा आणि x1 दॅट इज 4. मग या फॉर्म्युल्यामध्ये x1 ची व्हॅल्यू बदलणार नाही कारण तो x1 तसाच राहिला आहे. x0 च्या ऐवजी काय टाकायचा फक्त x2 टाकायचा. सो सेकंड इटरेशन कसं होईल तुमचं सेकंड अप्रॉक्सिमेशन. सो x3 इक्वल टू x0 बद्दल काय टाकायचं सगळीकडे x2 टाकायचा. सो x2 मायनस एफ ऑफ x2 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x2 इंटू x1 मायनस x2. बघा तेच असेल. आलंय का लक्षात आलं. त्याला काय म्हणायचं x3. मग परत सगळ्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलेल्या आहे त्या पुटअप करा. कॅल्क्युलेटर यूज करा की तुमची ही व्हॅल्यू आली. परत त्याच्यासाठी एफ ऑफ x3 काढा याच्यासाठी ती परत निगेटिव्ह आली बरोबर आहे का. सो इट विल बी अगेन लेस दॅन 0. देअरफॉर रूट लाईज बिटवीन x3 अँड परत वरती पॉझिटिव्ह कोणासाठी आली होती x1 साठीच आली होती. सो इट विल बी x3 अँड x1. मग इथे परत तुम्हाला आता x1 तसाच ठेवायचा आहे या फॉर्म्युल्यामध्ये. x2 बद्दल काय टाकायचं आहे x3. सो थर्ड अप्रॉक्सिमेशन x4 इक्वल टू x3 मायनस एफ ऑफ x3 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x3 इंटू x1 मायनस x3. हा पहा फॉर्म्युला आलं लक्षात. म्हणजे त्यातला व्हेरिएबल चेंज करत जायचं फॉर्म्युला तोच असतो. परत सेम प्रोसिजर करा. यूज कॅल्क्युलेटर अँड अगेन फाइंड द व्हॅल्यू ऑफ फंक्शन फॉर दॅट व्हॅल्यू दॅट इज x4. ती आता पॉझिटिव्ह आली. ती पण निगेटिव्ह आली. इथे निगेटिव्ह साईन द्यायचं राहिलं आहे प्रिंटिंग मिस्टेक. इट विल बी अगेन निगेटिव्ह. तुम्ही चेक करा एकदा कॅल्क्युलेटरवर. पॉझिटिव्ह आली तर दुसरा पॉईंट घ्या पण परत काय आली आहे निगेटिव्ह. मग परत वरती पॉझिटिव्ह कोणासाठी आहे तर x1 साठीच होती त्याच्यानंतर कोणासाठीच आली नाही आहे. सो रूट लाईज बिटवीन अगेन x4 अँड x1. मग आता तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये x3 बद्दल काय टाका फक्त x4 आणि त्याचं पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x5 साठी. सो x4 मायनस एफ ऑफ x4 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x4 इंटू x1 मायनस x4. ओके. आणि ह्या व्हॅल्यू आता पुटअप करा. परत तुमचा आन्सर येईल 2.910. त्याच्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू चेक करा. इट विल बी अगेन मायनस. तर इथे मायनस साईन परत टाकायचा राहिलेला आहे. तुम्ही एकदा चेक करा मायनस येते का प्लस येते. पण ही मायनस आहे म्हणून तिथे लेस दॅन 0 केलेला आहे. आणि देअर फॉर नेक्स्ट रूट लाईज बिटवीन अगेन परत x1 साठीच पॉझिटिव्ह होतं. सो x5 अँड x1. सो x4 बद्दल x5 येईल सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये. परत व्हॅल्यू पुटअप करा. ती व्हॅल्यू आली 2.931 आणि मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट इज 2.931. आता x5 पर्यंत केलं तुम्ही x6 काढलाय कारण इथे काय म्हटलंय
काहीच म्हटलं नाही किती किती अप्रॉक्सिमेशन करायचे. तर परीक्षेला जर आलं तर साधारण थर्ड अप्रॉक्सिमेशन पर्यंत करायचं, म्हणजे इथपर्यंत, इथपासून एवढं करायचं नाही. ओके. अगेन वन मोर एक्झाम्पल. ॲक्च्युली इट इज गिवन टू होमवर्क, बट थोडंसं इथेच एक्सप्लेन करतो. फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन x³ - 2x - 5 बाय द रेग्युलर फॉल्सी मेथड. दिलाय तुम्हाला एफ ऑफ एक्स हा x0 = 2 आणि x1 = 3 घेतोय मी आता. आता हे ट्रायल आणि एरर मेथड आहे. तुम्ही 1 आणि 2 घेऊन बघा, कदाचित येत नसेल. ओके. ज्याने सॉल्व करून पाहिलं असेल त्याला 1 आणि 2 ला सेम व्हॅल्यू येत असतील, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा सेम निगेटिव्ह, बरोबर आहे. पण 2 आणि 3 साठी त्याने चेक केल्यानंतर त्याला 2 साठी निगेटिव्ह मिळाली आणि 3 साठी पॉझिटिव्ह मिळाली. बघा, त्याच्यामुळे ट्रायल आणि एरर मेथड आहे. हे तुम्हाला पॉईंट्स दिलेले नसतील तर घ्यावे लागतील. दिलेले असतील, जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलेले होते 2 आणि 4, इथे दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आपण घेतले. 2 साठी चेक केली, फंक्शनची व्हॅल्यू ती आली -1, सो लेस दॅन 0. आणि 3 साठी चेक केली तर ती व्हॅल्यू आली 16, दॅट इज ग्रेटर दॅन 0. सो रूट लाईज बिटवीन 2 अँड 3. मग त्यातल्या पहिल्याला x0 म्हणतो आपण, दुसऱ्याला x1 म्हणतो. फॉर्म्युला माहिती आहे फर्स्ट अप्रॉक्सिमेशनचा. इट शुड बी स्टार्ट फ्रॉम x2, दॅट इज इक्वल टू x0 मायनस f of x0 upon f of x1 minus f of x0 into x1 minus x0. So put all the values, use the calculator. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे आणि ती ही व्हॅल्यू आली 2.059. त्याच्यासाठी आपण फंक्शनची व्हॅल्यू काढतो. मग फंक्शनमध्ये जिथे जिथे x आहे या फंक्शनमध्ये, तिथे आता काय टाकायचं x बद्दल 2.059. ती आली निगेटिव्ह. मग वरती पॉझिटिव्हसाठी कोणासाठी आली होती तर x1 साठी. सो नेट्स रूट लाईज बिटवीन x2 अँड x1. मग x0 बद्दल सगळीकडे काय येईल, x1 येईल. लक्षात आलं का? x0 बद्दल इथे सगळीकडे x1, सॉरी सगळीकडे इथं काय येईल, x2 येईल. x0 बद्दल काय सगळीकडे x2 येईल, कारण x1 आपण घेतला आहे ऑलरेडी इथे. ओके. सो हे बघा, x2 आला, x2 आला, x2 आला. यूज सेम प्रोसिजर जी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्यासाठी परत काय काढू, f of x3 काढू. याच्यासाठी ती पण निगेटिव्ह आली, परत रूट लाय होईल x3 आणि x1 साठी, बरोबर आहे. मग x2 बद्दल काय येईल आता, x3 येईल. बघा, सेम प्रोसिजर. परत x4 आला तो तुमचा, आणि मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट इज 2.0934. ओके. म्हणजे इथपर्यंत थांबायचं आहे ॲक्च्युली. पहिलं एक्झाम्पल खूप जास्त एक्सप्लेन झालं होतं. सो दिस इज अबाउट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन. तर परत एकदा सांगतो की 3 मेथड झालेल्या आहेत, बायसेक्शन मेथड, इटरेशन मेथड आणि मेथड ऑफ फॉल्स पोझिशन किंवा रेग्युलर फॉल्सी मेथड. अशा 3 मेथडचे 2-2 एक्झाम्पल मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. पूर्ण मेथड एक्सप्लेन केलेली आहे. तर आपलं काम एकच की लायब्ररीतून बुक काढा आणि त्याच्यावरचे अजून काही सॉल्व एक्झाम्पल जे आहेत पुस्तकात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, वहीत त्याला सॉल्व करा, की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्या मेथड तुमच्या लक्षात राहतील, पाठ राहतील. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. ओके. तर ह्या मेथडसोबत मी इथेच थांबतो या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये मी या चॅप्टरची सगळ्यात लास्ट मेथड जी आहे, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूटन-रॅप्सन मेथड, ती एक्सप्लेन करेल आणि त्याचे एक्झाम्पल आपण तिथे पाहू. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.